कारण मी आता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल वाखारी. माझ्या आजचा वक्तृत्वाचा विषय आहे हिंदवी स्वराज्याचे तोरण मानणारा एक आदर्श राजा. प्रतिपचंद्र लेखे व भवदीष्ण विश्ववंदिता शाह सुलो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवाजी राजांना मुद्रा शिवाजी राजांना त्या रयत्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काहीच म्हणजे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवगराज्याचं पहिलं स्थान जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचं वसंत आहे, ज्याच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ असे. परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगात शार याल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य हे 10 पटीने वाढवलं, ते संभाजीराजे भोसले. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरी व तोफांचा गडगडाट झाला असताना चौघडा वाजू लागले. एका आरोहीत असल्या सह्याद्रीच्या कड्या कपारीला दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संघारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आधी येथे जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले त्या सह्याद्रीला, कारण पुजतो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याचे खरे, जातीवंत हृदय धडकतात आमच्या अवसर, कारण विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान स्थापन केले. अहो त्या गुलामीच्या काळात एक क्रूर सौदामिनी कडाली, तिच्या कुशीत मग शिवराय नामक झंझावात जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच तर म्हणावंसं वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो? कसा असेल तो पुत्र? कसे असेल ते राज्य? कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य? शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेढ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य,